मिळत आहेत. षटकारानंतर व्हाईट बॉल अवंतरची फलकावरती ऍड झाली. डॉट बॉलची होत असताना त्यानंतर समाप्ती. धावसंख्या फलकावरती 24 धावा पाहायला मिळत आहेत. 24 ऑन द बोर्ड. 24 धावा धावफलकावरती. यावेळेस कुलवडप्याचा बॉल खोदून काढला. डीप मध्ये फिल्डर असतील. आलेली सिंगल पाहायला मिळते. एका धावेच्या मदतीने धावसंख्या जाईल पुढे आणि फलकावरती धावा 25 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. स्ट्रायकिंग एंड वरती रवींद्रच्या बॅट मधून एक सिक्सर आणि 2 चौकार आपल्याला पाहायला मिळतात. धावसंख्या फलकावरती 25 धावा पाहायला मिळतील. षटक क्रमांक दुसरा आणि महागडी गोलंदाजी दोन्ही गोलंदाजांच्या वतीने पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये कृष्णा, दुसऱ्या षटकामध्ये मनीष यांच्या वतीने. 3 मध्ये 8 धावा आतापर्यंत खर्च करत असताना यावेळेस देखील स्लॉट मधला बॉल जबरदस्त फटका पाहायला मिळतोय. बॉल निघून चाललाय. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर आलेला दमदार 4 धावांसाठी खणखणीत असा चौकार. धावसंख्या फलकावरती आपल्याला 29 पाहायला मिळेल. जबरदस्त फलंदाजी पाहायला मिळते. आपली बस संघाच्या वतीने कौतुक करेल. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत षटक क्रमांक 2 मध्ये. यावेळेस देखील पंचांकडे ह्यूज अपील उचलून धरली आहे. फलंदाज बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. विकेट्स होत असताना पतन जो खेळाडू चांगल्या टच मध्ये पाहायला मिळत होता, ज्याच्या बॅट मधून 3 चौकार एक षटकार आले, असा खेळाडू मैदानाच्या बाहेर जात असताना आपल्याला पाहायला मिळेल. फलंदाजाच्या खेळीचा अंत. बॅटर रवींद्र बॅक टू दी पवेलियन. खेळाडू कक्षामधून कोणी बोलू नका. मैदानावरतून देखील कोणी बोलायचं नाहीये. पंच निर्णय देतील, तो निर्णय ग्राह्य धरला जाईल. येस, कट लागली आहे का हे चेक आपण करूया. नॉट आउट. आला बॉल डॉट. यावेळेस देखील हुक काढण्याचा प्रयत्न. स्ट्रोक तर दमदार पाहायला मिळतोय आणि बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. डी बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेला आज जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळेल. बॉल निघून चाललाय डी बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेला सीमा पलीकडे आलेला दमदार सिक्सर. 6 धावांसाठी हा षटकार.
दुसरं धावसंख्या फलकावरती 35 धावा पाहायला मिळतील. 35 ऑन द बोर्ड. 35 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. पुढील मॅच साई श्रद्धा गुरवली आणि भूमी 11 कुंदे. ओके, दुसरा राऊंड आपण कव्हर करणार आहोत. जरीमरी क्रिकेट संघ निंबवली विपक्ष जय मसोबा चिंचवली अशी लढत आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही संघांचे कर्णधार टॉस साठी रिपोर्टिंग करायचंय. जरीमरी क्रिकेट संघ निंबवली जय मसोबा क्रिकेट संघ चिंचवली. कॅमेऱ्याच्या खाली जे आमचे व्हॉलेंटियर आहेत त्यांना विनंती आहे की कुशल, हा ओके, थँक्यू कुशल. धावसंख्या फलकावरती 35. 40+ क्रिकेट मधील एक फार मोठं नाव आबा कारंडे आपल्याला पाहायला मिळतील. 40+ क्रिकेट मध्ये मोठ्या मोठ्या संघामध्ये आबा कारंडेची वर्णी लागते. त्याचे चिरंजीव देखील श्री आपल्याला फिल्डिंग करत असताना पाहायला मिळतात. बापलेकाची जोडी आपल्याला पाहायला मिळेल. 35 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. स्लोवर वन, पहिला बॉल आणि पहिल्या बॉल वरती विकेट. फलंदाज बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळते. कमालीची गोलंदाजी आबा कारंडेच्या वतीने पाहायला मिळते. फलंदाज बाद होतील. विकेटचं पतन, ऋतिकच्या खेळीचा अंत. ऋतिक बॅक टू दी पवेलियन. नवीन बॅटर आदेशला आपण पाहतोय. आदेशच्या वतीने कशी कामगिरी असेल हे देखील पाहणं तितकंच गरजेचं राहणार आहे. गोलंदाज तयार. यावेळेस देखील फार चांगली गोलंदाजी पाहायला मिळते आबाच्या वतीने. हल्ली आहे सिंगल लिगबाशी एका धावेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती पुढे सरकत असताना आपल्याला पाहायला मिळेल. जाऊन पोहोचली आहे 36 या आकड्यावरती. आपाचं हे षटक निर्णायक असेल. या षटकामध्ये या मॅचचा रिदम सेट करण्यात येईल. ड्रिंक्स बॉय बी रेडी विनंती असेल. खऱ्या अर्थानं आपण 3 षटकांच्या समाप्तीनंतर ड्रिंक्स ब्रेक करणार आहोत. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 36 धावा. 36 ऑन द बोर्ड. 36 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी, जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. अफलातून गोलंदाजी आपण पाहतोय आबा कारंडे यांच्या वतीने. आदित्यची ओव्हर देखील एक शिल्लक आहे. त्यानंतर कुठला गोलंदाज गोलंदाजी करेल, कृष्णा, मनीष, आबा या तिघांपैकी हे देखील पाहणं तितकंच गरजेचं राहणार आहे. आज निनाद आणि मंदार 2 खेळाडू अनुपस्थित आहेत. उमेश आणि किरण केदार हे सर्व खेळाडू देखील अनुपस्थित आपल्याला पाहायला मिळतात. मात्र त्यांच्या अनुपस्थितीमध्ये हा संघ इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 4 तुरुप खेळाडू जे मात्र अनुपस्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतील हा संघ इन ऍक्शन मध्ये. आणि ज्या प्रकारे उल्लेख केला निलेश दादांनी की जितके खेळाडू असतील तितके घेऊन आम्ही मैदानावरती खेळतो एकदा एंट्री भरल्यावरती. यावेळेस बॉल खाली राहिलाय. जबरदस्त बॉल पडल्यानंतर खाली आपल्याला राहत असताना पाहायला मिळतोय. डॉट बॉलची होत असताना समाप्ती. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. 36 ऑन द बोर्ड. शेवटचा बॉल असेल. विथ द बॅट एकही धाव आली नाहीये. सो जबरदस्त गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल. अफलातून गोलंदाजी आबाच्या वतीने. 22 एकदा वाढ झाली फक्त या षटकामध्ये. यावेळेस देखील पंचांकडे अपील उचलून धरली आहे. कमालीची गोलंदाजी आबा कारंडेच्या वतीने. 40+ मधील एक दिग्गज खेळाडू म्हणून या खेळाडूकडे पाहिलं जातं. मोठ्या मोठ्या संघांमध्ये या खेळाडूची वर्णी लागत असताना आपण नेहमी पाहतो. आबाच्या वतीने विकेट टेकिंग गोलंदाजी पाहायला मिळते. एकही धाव या षटकामध्ये आपल्याला विथ द बॅट आलेली पाहायला मिळाली नाही. फक्त एक लेगबाजची सिंगल आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक 3 मैदानावरती समाप्त. धावसंख्या 36 आपल्याला पाहायला मिळेल. या मॅच मध्ये आबा कारंडेने फार जबरदस्त गोलंदाजी केली आणि कमबॅक देखील होत असताना आपल्याला पाहायला मिळते. 2 खेळाडू बाद करत असताना मैदानावरती जे 2 खेळाडू चांगले टच मध्ये होते सलामीला आलेले ऋतिक आणि रवींद्र या दोन्ही खेळाडूंना मैदानाच्या बाहेर या षटकामध्ये धाडले आणि फार चांगली मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. जी मात्र सध्याच्या घडीला
गोलंदाजी. चला मॅच आपण पाहणार आहोत जी मात्र आता पुन्हा एकदा सुरू होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. ड्रिंक्स ब्रेक यावेळेस देखील आदित्य पाहायला मिळतोय. व्हाईट बॉल पंचांचा इशारा येत असताना आपल्याला पाहायला मिळेल. अवंतरशी धाव फलकावरती होईल ऍड आणि धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 37 या आकड्यावरती धावफलक पाहायला मिळतोय. फार एंड कडून आदित्य तांबोळी आपल्याला पाहायला मिळेल. प्रचंड वेग या खेळाडूकडे, प्रचंड गतीने गोलंदाजी करण्यासाठी माहिर असणारा आदित्य आपल्याला पाहायला मिळतोय बॉलिंग ट्रॅक वरती. पुन्हा एकदा व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळेल. रडारपेक्षा दूर ठेवण्याचा प्रयत्न कुठेतरी अंगलट येतोय, कारण एक्स्ट्राच्या स्वरूपामधील 2 व्हाईट बॉल स्वैर गोलंदाजी करत असताना एक्स्ट्राच्या 2 धावा फलकावरती ऍड होत असताना आपल्याला पाहायला मिळतील. धावसंख्या फलकावरती पुढे सरकत असताना 38 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस देखील मिसिट पाहायला मिळतो. बॉल हवेमध्ये डाऊन द बॉल चेतन पाहायला मिळतील. थोडस आपण पाहू शकतो अटेम्प्ट चुकला होता, मात्र स्वतःने सावरलाय. विकेटचं पतन होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. अजून एक धक्का बसतो बॅटिंग करत असताना टीमला फलंदाज आदेश सकाळीचा अंत. आदेश बॅक टू दी पवेलियन. थँक्यू डीजे. 38 वरती अजून एक धक्का बसतो आणि नवीन बॅटर वासुदेवला आपण पाहतोय. वासुदेवांच्या वतीने कशी कामगिरी असेल ते देखील पाहणं तितकंच गरजेचं राहणार आहे. आय थिंक लेफ्टी बॅटर वासुदेव आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतील. डावखुऱ्यात असे वासुदेव बघूया कशा प्रकारची कामगिरी करतायत. बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज आदित्य तांबोळी. आदित्य मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. मिसिट पाहायला मिळेल. एक्झॅक्टली फॉलो थ्रू मध्ये जजमेंट फार चांगलं गोलंदाजाचं. वेगाने बॉल पर्यंत आले, कलेक्ट करून थ्रो देखील पाहायला मिळाला, मात्र पॉपिंग क्रीज मध्ये बॅट ग्राउंडेड होती, बॅट ट्रॅक करण्यात आली होती. एक्झॅक्टली तेच आपल्याला पाहायला मिळतो. एक धाव झाली कंप्लीट. धावसंख्या फलकावरती पुढे सरकत असताना जाऊन पोहोचेल 39. 39 या आकड्यावरती धावफलक पाहायला मिळतोय. जय मसोबा चिंचवली संघ विनंती असेल टॉस साठी रिपोर्टिंग करायचे. जरी मरी निंबोली संघ आपल्याला देखील विनंती असेल आपण देखील टॉस साठी रिपोर्टिंग करायचे. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल जी मात्र 39. 39 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस देखील ऑन साइडला टर्न करत असताना मैदानावरती स्क्वेअर लेगच्या दिशेला आलेली सिंगल पाहायला मिळते. एका धावेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती पुढे सरकत असताना 40 धावा धावफलकावरती आहेत. 40 ऑन द बोर्ड. 40 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. 3 बॉलचा खेळ होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. 3 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. ज्या प्रकारची आतापर्यंत आपल्याला गोलंदाजी पाहायला मिळाली, पहिले 2 षटक महागडे होते, त्यानंतर जबरदस्त कमबॅक अबा कारंडे यांचं आपल्याला पाहायला मिळालं. 2 महत्वाचा विकेट, एकही धाव खर्च झाली नव्हती. एक लेगबाजची एक धाव जरूर ऍड झाली, मात्र त्यानंतर आदित्यच्या वतीने देखील फार चांगली आपल्याला कामगिरी पाहायला मिळते. मैदानावरती आपण पाहू शकतो अपील देखील जोरदार पाहायला मिळाली, मात्र लेगबाजची एक धाव ऍड होईल. टीमच्या टोटल मध्ये टीमची टोटल फलकावरती पुढे सरकत असताना पाहायला मिळते 41 या आकड्यावरती. बॉलचा विचार केला तर आतापर्यंत 4 बॉलचा खेळ झालाय. जबरदस्त कमबॅक मैदानावरती वरप संघाचं पाहायला मिळतोय. मात्र दुसरीकडे आपटी बस संघ आहे, जो आपटी बस संघ फार चांगली स्टार्ट करून दिली होती, त्या संघाला
ऋतिक आणि रवींद्रने आदेशच्या खेळीचा अंत झाला. ऋतिक आणि रवींद्रच्या खेळीचा अंत झाला. मात्र आता कमबॅक देखील होऊ शकतो. कॅलिबर आहे, गुणवत्ता टासून टासून या संघाकडे भरलेली आहे. त्यामुळे ही मॅच 50-50 अजून देखील आपल्याला पाहायला मिळते. आला बॉल डॉट आणि आता शेवटचा बॉल पाहायला मिळेल. षटक क्रमांक 4 मैदानावरती प्रगती पथावरती आपल्याला पाहायला मिळेल. षटक क्रमांक 4 प्रगती पथावरती आणि 5 चेंडूचा खेळ झाला. शेवटचा एक बॉल जो मात्र शिल्लक आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस देखील फटका चांगला पाहायला मिळतोय. बॉलरच्या डोक्यावरून लॉंग ऑफच्या दिशेला फिल्डिंग अप्रतिम पाहायला मिळेल. मैदानावरती सिंगल कंप्लीट होऊन दुसऱ्या धाबेचा प्रयत्न आणि बघता बघता 2 धाबा कंप्लीट. 2 धाब्यांच्या मदतीने षटकाची युती सांगता षटक क्रमांक मैदानावरती पाहायला मिळेल जो मात्र 4 समाप्त होईल. 4 षटकांच्या अखेरीस धावफलक पाहायला मिळेल. 43 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. 4 षटकांच्या अखेरीस मैदानावरती होणार आहे. आपण पाहू शकतो ड्रिंक्स ब्रेक तोपर्यंत संधी असेल डीजेला. एंड कडून 5व्या षटकामध्ये ही ओव्हर कंटिन्यू करत असताना आपल्याला पाहायला मिळतील. यावेळेस देखील कव्हरच्या दिशेला लॉफ्टेड स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न होता. अलॉंग द कार्पेट एक्स्ट्रा कव्हर मध्ये बॉल ट्रॅव्हल होतो. नाही आपल्याला पाहायला मिळतील. आली सिंगल. धावसंख्या फलकावरती पाहायला मिळेल. पुढे सरकत असताना 44 स्ट्रायकिंग एंड वरती आता आपल्याला रुपेश पाहायला मिळतात. नयन म्हणजे खऱ्या अर्थाने या संपूर्ण परिसरामध्ये एक जबरदस्त स्कोरर म्हणून ज्यांची ओळख आहे. या परिसरामध्ये नव्हे तर ऑल इंडिया लेवलच्या देखील टुर्नामेंट्स मध्ये फार चांगली स्कोरिंग आपल्याला नयन यांच्या वतीने पाहायला मिळते. फार चांगले स्कोरर आहेत. कल्याण ग्रामीण प्रीमियर लीग, कल्याण प्रीमियर लीग, ऑल इंडिया 40+ प्रीमियर लीग, वसार प्रीमियर लीग आणि त्या व्यतिरिक्त मुंबईमधील मोठ्या मोठ्या स्पर्धेमध्ये या खेळाडूला पाहतो ॲज अ स्कोरर. त्यांचं देखील आपण कौतुक करणार आहोत. मैदानावरती बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर लॉंग ऑफच्या दिशेला आलेला हा जबरदस्त 4 धावांसाठी रुपेशच्या बॅटमधून चौकार. फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल जे मात्र 48 ऑन द बोर्ड. मैदानावरती आता सुरुवात या षटकाची फार चांगली झाली. आबावरती आक्रमकता धारण करत असताना आपल्याला रुपेश पाहायला मिळतील. रुपेश यांचा विचार केला तर रुपेश हे देखील आपल्याला पाहायला मिळाले. 30व्या षटकामध्ये त्यांची उपस्थिती पाहायला मिळाली आणि त्यानंतर संघ थोडासा अडचणीमध्ये होता. मात्र आता रुपेश मैदानावरती टीमची दुप्ती नाही या किनारे पोहोचवण्याचं काम करतायत. यावेळेस देखील लेफ्ट स्ट्रोक ऑन साइडला टर्न केला स्क्वेअर लेगच्या दिशेला. डीप मध्ये आपल्याला
नयन पाहायला मिळत आहेत. सिंगल कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि फलंदाज बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळतील. नाराज आहेत स्वतःवरती कारण गन फिल्डर आहेत, मात्र विकेटचं पतन होत असताना स्ट्रायकिंग एंड वरती दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये रुपेश शकेईचा अंतर. रुपेश बॅक टू दी पवेलियन. मसोबा चिंचवली संघ चला लगेच टॉस साठी रिपोर्टिंग करायचे विनंती. जय मसोबा चिंचवली लगेच टॉस साठी रिपोर्टिंग करायचे कारण वेळ वाचवणं गरजेचं आहे. जरीमारी क्रिकेट संघ निमोली संघ उपस्थित आहे. ओके दोन्ही संघांचे कर्णधार उपस्थित आहेत. आपण मिड मॅच मध्ये टॉस देखील करणार आहोत मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये. धावसंख्या फलकावरती आपल्याला 49 एकूण 50 धावा धावफलकावरती पाहायला मिळेल. 4 बॉलचा खेळ झालाय. 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार. यावेळेस देखील क्रॉस बॅटेड स्ट्रोक अटेम्प्ट होता जरूर अक्रॉस द लाईन आलेली आपल्याला पाहायला मिळेल मैदानावरती, जी मात्र डॉट बॉलची होत असताना समाप्ती. शेवटचा बॉल शिल्लक आहे. जबरदस्त गोलंदाजी. ओके 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. यावेळेस देखील मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. एक धाव झाली कंप्लीट. येस 22 धावा वाढ होईल टीमच्या टोटल मध्ये. टीमची टोटल फलकावरती पुढे सरकत असताना आपल्याला 50 धावा पाहायला मिळतील. 50 अप 50 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 50 अप 50 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. शेवटचा बॉल असेल. गोलंदाज तयार आबा. यावेळेस देखील जबरदस्त गोलंदाजी. फलंदाज होत असताना बाद. विकेटचं होत असताना पतन. उद्ध्वस्त दांडी गुल. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहायला मिळते, जी मात्र हा एकफेरा क्रिकेट संघ आपली बस संघाची असेल ती म्हणजेच 50 50 51. एका बाजूने न्यू जरीमरी 11 निंबवली दुसऱ्या फेरीतील पहिला सामना आणि त्याच्या प्रतिस्पर्धी बाजूने जय मसोबा स्पोर्ट्स चिंचवली. या दोन्ही संघांचं आपण धन्यवाद व्यक्त करूया की निश्चितच ते वेळेवर टॉस साठी आलेत. तर टॉस आपण करणार आहोत. पाहुणे इथे उपस्थित असतील. निश्चितच रोहन आहेत आणि रोहन यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करून घेऊया. रोहन केणे चांगले बॉडी बिल्डर आहेत आणि आपण त्यांना शुभेच्छा देखील देणार आहोत. महाराष्ट्र श्रीसाठी ते तयारी करतात. क्वालिफाय झालेले आहेत आणि त्यांची तयारी सुरू आहे. तर टेल आणि हेड अशा एकाच नाण्याच्या 2 बाजू. हेड्स इज द कॉल आणि इट इज टेल. टेल आलाय. टॉस जिंकलाय खऱ्या अर्थाने. पाहुण्यांना विनंती असेल आपण व्यासपीठावर जाऊन विराजमान व्हा. थोडीशी चर्चा करू. आपण जास्त काही विचारणार नाही. कॅप्टन्स आहेत दोन्ही टीमचे. तर टॉस जिंकला आपण. प्रथमतः 4 षटकांची मॅच आहे. आपण निर्णय काय स्वीकारणार आहात? सतरक्षण फील्ड फर्स्ट समोर चांगला ताकदीचा संघ आहे. त्यांच्याच गावातील नक्कीच हा क्रीडांगण आणि या क्रीडांगणावर त्यांना या क्रीडांगणाच्या चोर बाटा माहिती आहेत. कुठेतरी चांगला खेळ ते देखील करतील. परंतु आपण या संघाविरुद्ध काय वेगळी स्ट्रॅटेजी आखली आहे का? काय ना खूप छान स्ट्रॅटेजी खूप छान म्हणजे काहीतरी वेगळी आहे. प्लॅनिंग सांगायचा प्रयत्न नाही. तर या स्पर्धेविषयी काय आपण सांगाल? खूप छान स्पर्धा केला. आम्हाला इथं खेळायला संधी दिलेली आहे तरी मी त्यांच्यावरून धन्यवाद बोलतो. तर नक्कीच खूप खूप छान. थोडेसे घाबरतात बोलायला परंतु कॉन्फिडन्स आपल्यामध्ये आणावा लागेल. कारण आता ग्रामीण टेनिस क्रिकेटचा जर विचार केला
तर भरपूर मोठी भरारी घेत आहे आणि कॅप्टन सोबत 11च्या 11 खेळाडूंना बोलता आलं पाहिजे आणि त्याचा नक्कीच तुम्ही प्रयत्न कराल. तर टॉस आपण आलेल्यात प्रथमतः 4 षटकांसाठी आपल्याला प्रथम बॅटिंग करायची आहे. तर कसं वाटतं बॅटिंग आल्यानंतर? आम्ही क्षेत्ररक्षण घेणार होतो पण बॅटिंग आले तर बॅटिंग करणार चांगली. मागच्या मॅच मध्ये एक चौकार मारल्यानंतर किरण फ्लॉप झाला, त्यानंतर निखिल देखील परतला. तर आज या 4 षटकांसाठी त्यांच्यावर किती निर्भरता असेल? चांगला खेळ करतील आणि 60+ करणार. हां 60+ जाण्याचा प्रयत्न आहे 4 षटकामध्ये. तर नक्कीच आपल्याच गावची स्पर्धा, चांगला एन्जॉय करता आपण ही स्पर्धा. तर आयोजन खूप छान आहे. तर आयोजनामध्ये आपण अजून काय बदल करण्याचा प्रयत्न कराल की जेणेकरून बादशाह 11 निंबवली संघ अजून पुढच्या स्पर्धेमध्ये चांगलं करू शकतो? आपल्याला काय वाटतंय? आयोजनमध्ये बदल करण्याची गरज नाही, आयोजन खूप चांगलं आहे. तर नक्कीच खूप साऱ्या शुभेच्छा, चांगलं वक्तव्य आपण केलं. तर बेस्ट ऑफ लक. बॅटिंग आपल्याला प्रथमतः करायची आहे. तर टॉस जिंकला आपण चिंचोली टीम, आपल्याला देखील खूप साऱ्या शुभेच्छा. तर जसा हा सामना संपेल तसा आपण दुसऱ्या फेरीतील पहिल्या सामन्याला सुरुवात करू. तोपर्यंत आपण जाऊयात पुन्हा एकदा. कॉम्पायरमध्ये एक छोटासा बदल होणार आहे. माझा आवाज आपण ऐकणार, तोपर्यंत आपण ऐकलत नक्कीच प्रसन्न सरांचा आवाज. थँक्यू सो मच, धन्यवाद. तर सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत पुन्हा एकदा. तर 51 धाबांचं लक्ष आपण पाहतोय. पंचांचा ग्रीन सिग्नल शो द क्वालिटी क्रिकेट, बोथ ऑफ टीम्स शो द गुड गेम. खूप साऱ्या समसमान शुभेच्छा तुम्हाला येतील. पहिला बॉल आदेश ओव्हर द विकेट ना. पहिलाच बॉल अनिल म्हात्रे होते. आय थिंक वेगवान गतीचा बॉल आणि अनिलसाठी डॉट बॉल येतोय. डॉट बॉलने षटकाची सुरुवात अशा रीतीनं आपण पाहतोय. 51 धाबांचं संरक्षण करायचंय, ते म्हणजेच टीम आई एकविरा आपटी ब संघाला. पुढचा बॉल आदेश पुन्हा एकदा लॉफ्ट केला. हवाई फायर पॉवर प्ले स्पेशालिस्ट फलंदाज आणि क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरनं चेंडूला पाठवून दिला. अनिल म्हात्रेच्या बॅट मध्ये येणारा पहिला तडाखा, पहिला दमदार चौकार. रन मशीन आहे खऱ्या अर्थाने वरप संघाचे अनिल म्हात्रे. ओ हो 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 हो, वार पे पलट वार और ये वार था आदेश का. और फलंदाज अनिल म्हात्रेगार यष्ट्या वाकवल्या, मिडल संपला जाऊन चेंडू आदलला आणि दांडी गोल फर्निचर डिस्ट्रॉय. फलंदाज मात्र झाला बाद. सर्वात चांगला चेंडू मी म्हणेन. जबरदस्त बॉल बरोबर जाऊन मिडल संपला चेंडू आदलला आणि यस्टीच बाहेर काढली, वाकवली खऱ्या अर्थाने. क्लीन बोल्ड जसप्रीत बुमराची आठवण करून दिली आदेशना. आणि अनिल म्हात्रे सारख्या फलंदाजाला अशा पद्धतीने बाद करणं म्हणजे खरोखरच सुंदर चेंडू आहे. पुल्लर लेनचा बॉल परफेक्ट, क्या बात आहे. ऍक्शन रिप्ले मध्ये देखील आपण पाहिलं. 3 चेंडू 4 धावा, एक मोठी सफलता आदेशसाठी आणि संपूर्ण आपटी संघासाठी. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये इनॅट नंबर 3 अतिश येतोय. अनिल परतरा अतिश मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल ओव्हर द विकेट ना. पुन्हा एकदा आदेश चौथा बॉल घेऊन. ओ दुर्भरनं खेळण्याचा प्रयत्न, फुटवर्कचा वापर पाहायला मिळाला नाही.
फक्त जागेवर उभं होते, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न जणू काय फक्त बॅट फिरवली होती, परंतु बॅट आणि चेंडू मध्ये संपर्क नाही. 4 चेंडू 4 धावा आणि 1 सफलता. जबरदस्त गोलंदाजी, कमालीची गोलंदाजी पाहायला मिळते आपटी संघाच्या वतीनं. पॉवर प्ले क्रमांक 1 सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. ओव्हर द विकेट पुढचा बॉल पुन्हा एकदा आदेश. लॉफ्ट केलाय, जागा बनवली, नटराजन स्टाईलने चांगला फटका, एक्झिक्युशन प्रॉपर आणि चेंडू चाललाय सरळ, मात्र फाईन लेगच्या डोक्यावरनं दन 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 करत सीमा पार. 4 धावांसाठी चौकार. क्या बात आहे, मडीच्या बाबांचा संकेत ऐकवला आणि आमच्या स्कोरने देखील सूर तिथे शोधला होता, परंतु सूर गबसल्या कार्यार्थाने गोलंदाज आदेशला चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. तर अशा रीतीने मला वाटतंय की षटक समाप्त, पहिलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर झाली आहे मात्र आणि मात्र 8 धावा एका विकेटच्या माध्यमातून. तरी यापुढील बिग बॅटल 2 दिग्गज संघामध्ये, एका बाजूने जरीमरी निंबवली आणि जय मसोबा चिंचवली, या दोन्ही संघांनी देखील तयारीत राहायचंय, कारण हा सामना जसा संपेल तसं मात्र क्षेत्ररक्षण सजवायला सुरुवात करायची आहे, ते म्हणजेच मसोबा चिंचवली संघाने. तर लक्षात घ्या, वरव टीम च्या डगआउट मधनं जर कोणता खेळाडू बाहेर गेला तर आपल्याला 2 धावांची पेनल्टी देण्यात येईल. लक्षात घ्या, या स्पर्धेचे काही नियम आहेत. खेळाडू कक्षातनं आपण मैदानामध्ये देखील खेळाडूला एंट्री देत नाही. फक्त 2 खेळाडू आपण खेळपट्टीवर पाहतो, त्या व्यतिरिक्त कोणता खेळाडू कक्षामधनं बाहेर निघू नये. पुढचा बॉल गोलंदाज पुन्हा एकदा अर्ध विकेटनं सज्ज होतोय. लॉफ्ट केला आडवा पाटना अलॉंग दी कार्पेट, मैदानात गुदगुले करतो बॉल, क्षेत्ररक्षण चांगला स्क्वेअर ऑफ द विकेट, फटका होता अक्रॉस द लाईन. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, धावाची शक्यता, हो हो, दिवसात ढवळ्या इथे धावांची चोरी मैदानाच्या आतमध्ये केली जाते. क्या बात आहे. रवींद्र बरा मात्र कुठेतरी प्रहार करण्याचा प्रयत्न केला होता. 2 धावा एकवटल्या, 2 धावांच्या मदतीने धावफलक डबल डिजिट मध्ये 10 अंकावर जाऊन विसावलं जात आहे. पुढचा बॉल वर विकेटनं पुन्हा एकदा पुनश्च रवींद्र. लाईन पाहावी लागेल, यष्टीरक्षक चूक करतोय आणि त्याचा परिणाम देखील भोगावा लागतोय. डॉट बॉल होता, परंतु तिथे वाईट आणि +1 अशा 2 धावा. धावसंख्या झाली 12. आतापर्यंत एकच चेंडू झालाय, दुसरा चेंडू पुन्हा एकदा टाकावा लागेल. ओव्हर द विकेट ना ओसविशीट करण्याचा प्रयत्न, गॅप होती परंतु क्षेत्ररक्षक तिथे पोहोचला. चांगलं क्षेत्ररक्षण. स्ट्रायकर एंडवर मनीष, नॉन स्ट्रायक एंडवर आपण फलंदाज अतिशला पाहतोय, जो की 3ऱ्या क्रमांकावर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आणि मात्र जसा परतला तसा धावांचा कुठेतरी तुटवडा पाहायला मिळतो इथे. ओव्हर द विकेट ना लॉफ्ट केलाय, जबरदस्त फटका, पुल अँड पॉवरफुल, ब्युटिफुल, सक्सेसफुल अँड वंडरफुल, चेंडू झालाय गोल, षटकार.
षटकार आला आणि या षटकाराने आता संघर्ष संपलाय खऱ्या अर्थानं. हो, जागेवर न केल्याचा प्रयत्न, पाय जणू फेविकॉलने चिपकवले होते त्या विकेटवर, परंतु फुटवर्क असणं खूप गरजेचं आहे क्रिकेटमध्ये आणि मनीषला आता तेच करावं लागेल. डॉट बॉल आला, डॉटच्या स्वरूपात धावसंख्या स्थिरावलेली 4 चेंडू आणि 19 धावा. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. 5 चेंडू झालेत आय थिंक, असं वाटतंय. पाहूया. 4च चेंडू झालेत आता. मला वाटतं की 5 बॉल होती. तर अंतिम चेंडू आता शिल्लक असेल राऊंड द स्टंप्सने. हो, फुटवर्कचा वापर केला होता यावेळी, परंतु चेंडू आणि बॅटमध्ये कनेक्शन नाही. डॉट बॉल आणखी एक. तर शेवटचे 2 चेंडू चांगले फेकले. षटकारानंतर चांगली गोलंदाजी, 3 चेंडू डॉट फेकले आणि अशा रीतीने 2 षटकांचा आवाजबी खेळ समाप्त. 2 षटकानंतर 19 धावसंख्या, 1 गडी बाद. अनिल म्हात्रेच्या स्वरूपामध्ये मोठा आदरा लागला टीम आई गावदेवी बरफ संघाला. तर फ्रंटलाईन गोलंदाज आदेश पुन्हा एकदा वापसी करतो सेकंड स्पेल मध्ये. तिसऱ्या षटकामध्ये बोलावून घेतलं संघ नायकानं, कारण पहिल्या षटकामध्ये तुफानी गोलंदाजी केली होती. अनिल म्हात्रेची ती मोठी विकेट कॅरी केली. यस्टनचा वेद क्लीन बोल्ड स्वरूपात फलंदाज बाद झाला होता आणि आता थोडंसं मनीषने देखील गेअर चेंज करायला सुरुवात केली आहे. त्याला माहिती आहे की धाबा बनवणं खूप गरजेचं आहे. पुढचा बॉल लॉफ्ट केला, क्षेत्ररक्षक येईल का डाऊन दी बॉल. चांगलं क्षेत्ररक्षण, परंतु झेल पकडता आलेला नाहीये. एकच धाव, एका धाब्याच्या मदतीने धावफलक पुढे सरसावते. 20 धावा धावफलकावर. तिसऱ्या षटकाची सुरुवात झाली आहे. ओर द विकेट नादेश. फुलटॉस लॉफ्ट तर केलाय, लॉंगॉनला क्षेत्ररक्षक उपस्थित, त्याच्या डोक्यावर त्याला दिली मानवंदना. चेंडू सीमारेषा पलीकडे परततोय आणि 4 धाबांसाठी पंचांचा इशारा. चौकार. दुसऱ्याच बॉलवर मनीष इजान फायर झालाय. मनीषला माहित होतं आणि परत त्यानंतर आता फलंदाजी मलाच करावी लागेल. ओ हो 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 हो, क्या बात आहे. असंच काहीच चित्र याआधी देखील पाहायला मिळालं होतं. चौकार मारला होता अनिल म्हात्रेनं आणि यष्ट्या वाकवल्या, त्याच पद्धतीनं मनीषला चौकार मारला आणि लेग स्टिक मात्र उडवली. फर्निचर दिसत दांडी गोल. फलंदाज वन मोर डाऊन झालाय. विकेटचं पतन.
क्या बात आहे, जबरदस्त गोलंदाजी. पहा मित्रांनो, हा बॉल पहिला दांडा जो उडवला होता अनिल म्हात्रेचा, त्यानंतर पहिला पहा अनिल म्हात्रेचा पिडल संपला, मात्र चेंडू हाताला होता. त्यानंतर हा पहा मनीष जी अष्टी वाकवलेली लेग स्टिक वर चेंडू आदरला होता, वेगवान चेंडू, आणि त्याचं उत्तर नव्हतं दोन्ही फलंदाजाकडे. द क्लास ऑफ वरअप मिस्टर अब्बा कारंडे मैदानाच्या आतमध्ये. विस्फोटक बॅटर आहे, क्लासिकल बॅटर आहे, मोठमोठ्या प्रीमियर लीग मध्ये वर्णी लागते या खेळाडूवर. हो, सेन्सिबल क्रिकेट. पहिल्या बॉलवर क्लास पाहायला मिळाला, पायांवर चेंडू होता, पायचित करण्याचा प्रयत्न, परंतु अब्बा कारंडे तितका सक्षम फलंदाज आहे, त्याला माहिती आहे की या सिच्युएशन मध्ये कशा पद्धतीची बॅटिंग करायची आहे. एखादा गोलंदाज जर हाबी होतोय, चांगली लाईन लेत त्याला सापडली आहे, तर आपण त्याला सन्मान देणं देखील गरजेचं आहे. आपल्याकडे अजून 2 षटक बाकी आहेत, सामना आपण जिंकू शकतो, परंतु संयम, शांतता आणि नंतर कार्यक्रम केला जाईल. पुढचा बॉल आदेशचा विकेट ना पुन्हा एकदा लॉफ्टर केला, क्षेत्ररक्षक आहे, थोडस पंबल, एकदा पूर्ण एकेरीचं रूपांतर दुहेरीमध्ये पाहायला मिळत आहे. 2 धाबा. धावसंख्या धाव फलकावर 27. 5 चेंडू समाप्त झालेत आणि अंतिम बॉल आता आदेशचा आपल्याला पाहायला मिळेल. कॉमेंट्री बॉक्स एंड कडनं त्याने दोन्ही षटक हाताळलेले आहेत. सत्तावीस धावा धाव फलकावर. तब्बल बॅटिंग करत असताना बनवायचे आहेत 51 धावा. अंतिम बॉल स्विच करण्याचा प्रयत्न, लाऊड अपील केले, लाईन मिस करतोय, डायरेक्ट हिट तर लागलाय, परंतु फलंदाज आय थिंक मला असं वाटते सेफ आहे. तर 3 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर वेळ होते मित्रांनो छोट्याशा ड्रिंक्स ब्रेकची. तर 2 मिनिटांचा कालावधी, तोपर्यंत ऐकूया संगीत कक्षामध्ये डीजे सोन्या. देखील होती आपल्या टीमला आणि ती 2 धावांची पेनल्टी आता आपण ऍड करूया, कारण फक्त 2 षटक बाकी आहेत आपल्याला. खऱ्या अर्थाने एका षटकाच्या समाप्तीनंतर ऍड करायची होती. तर धावसंख्या आता 2 ने पुढे जाईल. पेनल्टीची धावा ऍड केल्या गेल्या, धावसंख्या 29 झाल्यात. 29 धावा. तर चला ड्रिंक्स ब्रेक संपलेला आहे आणि आता ड्रिंक्स ब्रेक नंतर बेल होते. पुन्हा एकदा सामना सुरू करायचा आहे. धावसंख्या 29, 29 धावा झाल्या धावफलकावर. बारा चेंडू 22 धावांची गरज विजयासाठी. समीकरण साफ सोपं, परंतु मित्रांनो कशा पद्धतीने आता आबा बॅटिंग करेल त्याची चांगली साथ द्यावी लागेल खऱ्या अर्थाने फलंदाज अतिशला देखील, कारण दोन्ही फलंदाजांनी मिळून धावसंख्या उभारावी लागेल. एका बाजूने आक्रमण करून चालणार नाही. दोन्ही साइडने ज्याला चांगला बॉल येईल त्याने चांगली बॅटिंग करावी लागेल. 12 बॉल 22 ची गरज. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर ऋतिक येतोय ओव्हर द विकेट ना. लॉफ्ट जर केलाय, चांगला फटका गॅप मध्ये, चेंडू ट्रॅव्हल होतोय विकेट एरिया आणि चेंडूला धाडलंय सीमारेषा पलीकडे. चेंडूला भिर्र काढून दिलं 4 धावांसाठी. चौकार.
आता 18 धाबांची गरज असेल विजयासाठी. 11 बॉल्स 18ची गरज. आपा कारंडे आता थोडासा लाईव्ह मध्ये येतोय. त्याच्या बॅटच्या बरोबर मधोमध चेंडू लागतोय. स्वीट साऊंड ऑफ द बॅट. होल ऑफ केलाय. रडार मध्ये होता आणि अशा प्रकारचे चेंडू आपण आबा कारंडेला टाकू शकणार नाही. इनटू द स्लॉट अँड इट्स आउट ऑफ द पार्किंग प्लॉट. खऱ्या अर्थाने वरपगावचा ब्रँड दाखवत असताना ठोकला आबाने ब्रँडेड षटकार. नक्कीच अनिल आणि मनीष परतल्यानंतर असं वाटलं होतं की थोडंसं कमबॅक झाला आहे आपटी बस संघाचा, परंतु त्यानंतर आबा करंडाने सांगितलं की हम है और हम है तो हमें बहुत दम है दाखवत असताना मैदानाच्या आतमध्ये 10 चेंडू 12ची गरज. सामना आता एकतर्फी येतोय. औपचारिक त्या मॅच मध्ये शिल्लक असं म्हणायला हरकत नाही, कारण टॉप गिअर मध्ये बॅटिंग सुरू आहे सध्याच्या घडीला. आणखी एक्स्ट्रा नो नटराज स्टाईल चांगला फटका. चेंडूला पाहिलं देखील नाही. नो लुक शॉट आणि चेंडू जसा गेला तसा सीमारेषा पलीकडे पोहोचतोय 4 धाबांसाठी. चौकार. भरपूर ताकद आहे मित्रांनो मनगटामध्ये आणि खास करून हाय बॅकलिपचा वापर देखील करतोय मध्ये मध्ये. कधी कधी बॅट वरती पकडतोय, कधी कधी खाली पकडतोय. जसा त्याला फटका खेळायचा आहे तशा पद्धतीने बॅट ऍडजस्ट करतोय. स्वतःला पॉप इन क्रीज मध्ये चांगलं फुटवर्कचा वापर करून ऍडजस्ट करतो आणि चांगली बॅटिंग त्याच्या माध्यमातून आतापर्यंत पाहायला मिळाली. ओसवी शीट चांगला फटका. यावेळी मात्र दुसऱ्या बाजूला खेळून काढला. चेंडू दन 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 करत सीमा पार जातोय. आबा करंडच्या बॅट मध्ये आणखी एक दर्जेदार फटका पाहायला मिळतोय. येतो यावेळी चौकार. आपटी संघाच्या गोलंदाजावर पूर्णतः ऍक्शन रिप्ले मध्ये पहा मित्रांनो, थोडीशी लेझी फिल्डिंग देखील पाहायला मिळाली. जर प्रयत्न केला असता तर कदाचित चेंडू सापडला देखील असता. 8 चेंडू विजयासाठी 4 धाबांची गरज. सामना आता पूर्णपणे काबीज केलाय. आई गावदेवी वरप संघ या मॅच मध्ये आपली दर्जेदार कामगिरी करतोय. पुढचा बॉल गोलंदाज सज्ज. ओस बिशीट यावेळी मात्र तेवढा संपर्क चांगला नाही. गती कमी केली होती चेंडू मध्ये. 7 बॉल्स विजयासाठी 3 धाबांची गरज. सात चेंडू 3 धाबांची गरज. ऑन स्ट्राईक आतिश आहे. ओसवी शीट इकडून देखील जर आबा कारंडे मारू शकतो तर बी का नाही. या चौकारने हा सामना फिनिश करतो. आमच्या समालोचन कक्षाला मानवंदना दिली अंतिम बॉलवर आणि सामना जिंकला. अर्थातच आई गावदेवी बरफ संघानं त्यांचं हार्दिक अभिनंदन. खूप खूप अभिनंदन.